वर्षभर टिकणारं रसरशीत चटपटीत चवीचं कैरीची चटणी एकदम वेगळी आणि भन्नाट पद्धत आहे. एकदा बनवली की वर्षभर टिकते आणि बनवायला सुद्धा जास्त मेहनत लागत नाही. त्याचबरोबर कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. अगदी घरगुती 4 ते 5 साहित्यात ही वस्तू तयार होते. नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण बनवणार आहोत ताटाची शोभा वाढवणारी, तोंडाची चव वाढवणारी, वर्षभर टिकणारी रसरशीत चटपटीत चवीची कैरीची चटणी. चला तर मग लगेचच चटपटीत कैरीच्या चटणीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी या ठिकाणी 2 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहे. तर मी ही जी कैरी असती ती आंबट कैरी घेतलेली आहे, जी लोणच्यासाठी वापरतात ती कैरी मी या ठिकाणी घेतलेली आहे. हवं तर तुम्ही या ठिकाणी तोतापुरी कैरी सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आता कुठल्याही प्रकारची कैरीची रेसिपी करत असताना कैरी ही स्वच्छ धुवून घ्यायची असती. तिला जो बाहेरून चीक लागलेला असतो तो संपूर्ण काढून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही 1 तासभर पाण्यामध्ये सुद्धा ही कैरी भिजण्यासाठी ठेवून द्यायची. त्याने सुद्धा या कैरीचा चीक पटकन निघून जातो. तर मी या ठिकाणी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तिचा चीक सुद्धा काढून घेतलेला आहे. आता ही कैरी आपल्याला असे साल काढून घ्यायचे आहे. कैरीचे संपूर्ण आपल्याला दोन्ही कैऱ्यांचे साल काढून घ्यायचे आहे. तर कैरी घेत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचे डाग असलेले घ्यायची नाही. कैरी आपल्याला कडक घ्यायची आहे. तुम्ही साल न काढता सुद्धा वापरू शकता. फक्त साल न काढलेल्या कैरीला शिजायला जरा जास्ती वेळ लागतो, त्यामुळे साल काढून कैरीचा वापर करा. तर या ठिकाणी मी दोन्ही कैऱ्या छान अशा साल काढून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण लगेचच या कैरीचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे. बारीक तुकडे केल्यामुळे ही कैरी पटकन शिजल्या जाईल. जाड सुद्धा तुम्ही तुकडे करू शकता, फक्त शिजायला जरा जास्ती वेळ लागेल, त्यामुळे मी या ठिकाणी बारीक तुकडे करून घेत आहे. आपण अशा पद्धतीने कोयचा भाग काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक भाग कापून त्याचे असे बारीक तुकडे करून घेऊया. आता सध्या खूप असे ऊन पडायला लागले, त्यामुळे जेवणाची इच्छा होत नाही किंवा त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो. तर अशा वेळेस जेवणासोबत अशा चटपटीत कोणती चटणी असेल तर जेवणाची चव ही दुप्पट करते. तर हे बघा, मी अशा साईजची ह्या फोडी तयार करून घेत आहे. हवं तर तुम्ही यापेक्षा सुद्धा बारीक करू शकता किंवा यापेक्षा सुद्धा थोडे जाड ठेवले तरी चालेल. तर दोन्ही कैऱ्यांचे मी अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतलेले आहे. कैऱ्यांची आपली जी कोय आहे ती मी बाजूला करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. एकसारखे मी या ठिकाणी फोडी तयार करून घेतलेल्या आहे. आता ही चटणी करत असताना या चटणीला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा हात लागता कामा नये, नाहीतर चटणी ही लवकर खराब होते. आणि आपण जो चमचा वापरणार आहोत चटणीसाठी तो सुद्धा छान असा कोरडा बघून घ्या. ओलसर चमचा या ठिकाणी वापरू नका, नाहीतर या चटणीला बुरशी लागण्याची शक्यता असते. आता आपण या फोडी एका बाउलमध्ये काढून घेऊया. सर्व फोडी आपण एका बाउलमध्ये काढल्या की यामध्ये आपल्याला साधारण पाव चमचा हळद घालायची. त्यानंतर अर्धा चमचा किंवा चवीनुसार आपण लाल मिरची पावडर घालायची. या ठिकाणी मी बेडगी मिरची पावडरचा वापर करत आहे, यामुळे काय होते या चटणीला कलर छान येते. त्यानंतर पाव चमचा आपण मीठ घालूया, ते सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. आता या फोडी आपण या हळद मिठामध्ये चांगले असे मिक्स करून घेऊया. जोपर्यंत याला छान असे पाणी सुटते, ओलसर होईल असे इथपर्यंत आपल्याला याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. लाल मिरची पावडर हे डार्क रंगाचे असेल तर खूपच छान, चटणीला छान कलर येतो, त्यामुळे काश्मीरी लाल मिरचीचा वापर करा. त्यानंतर मी या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचाभर तेल घालायचं. तेल आपल्याला खूप जास्त घालायचं नाही. 1 चमचा तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे आपल्याला छान असे फुलवून घ्यायचे, परतवून घ्यायचे. आता जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला जे आपण हळद मीठ मिरची लावलेली कैरी होती, कैरीच्या फोडी होत्या, त्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आणि आपल्याला त्यासुद्धा मंद गॅसवर साधारण 3 ते 4 मिनिट परतवून घ्यायच्या. 3 ते 4 मिनिट परतवले की त्यावर आपल्याला झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची. तर 1 मिनिटाभरानंतर बघा कैरीला छान अशी वाफ बसलेली आहे. कैरी अशी ओलसर दिसत आहे. आपण यामध्ये हळद मिठाचा वापर केला, त्यामुळे या कैरीला बघा असे पाणी सुटल्यासारखे दिसत आहे, अशी ओलसर दिसत आहे. पुन्हा आपण मंद गॅसवर ही कैरी आपण परतवून घेऊया. तर कैरी आपण मंद गॅसवर चांगली परतली की यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे. हवं तर तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता. गुळामुळे काय होते, या कैरीच्या चटणीला टेस्ट खूप छान येते आणि रंग सुद्धा छान येतो, त्यामुळे मी या ठिकाणी गुळाचा वापर करते.
तर मी या ठिकाणी 2 आंबट कैरी जी लोणच्यासाठी वापरतात त्यासाठी मी या ठिकाणी 1 कप गूळ घेतलेला आहे। हवं तर तुम्ही तोतापुरी कैरी घेणार असाल तर गुळाचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता, कारण तोतापुरी कैरी ही खूप जास्त आंबट नसते, त्यामुळे गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। इथे मी जी लोणच्यासाठीची आंबट कैरी असती ती घेतली, त्यामुळे मी या ठिकाणी 1 कप गूळ वापरलेला आहे। आता आपल्याला हा गूळ या कैरीमध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे, वितळवून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, कुठल्याही प्रकारचा मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर हा गूळ आपल्याला करपायला लागेल, करपण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस हा कमीच ठेवा। आता गूळ आपण सर्व वितळून घेतला आहे, त्यामध्ये आपण पाव चमचा किंवा अर्धा चमचा आपण या ठिकाणी चाट मसाला घालूया। चाट मसाल्यामुळे या चटणीला छान असा चटपटीतपणा येतो। चाट मसाला घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आता मी या ठिकाणी बारीक चिरलेला गूळ घेतला होता, त्यामुळे गूळ हा पटकन वितळला गेला। आता बघा गुळाला चांगले पाणी सुटलेले आहे, रंग सुद्धा छान असा आलेला आहे। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून साधारण 5 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे। या कैरीच्या छान फोडी शिजल्या गेल्या पाहिजे, यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया। तर 5 मिनिटानंतर बघा या चटणीला, या गुळाला चांगली उकळी आलेली आहे। या कैरीच्या फोडी सुद्धा बघा अशा ट्रान्सपरंट दिसायला लागल्या आहेत, या शिजल्या आहेत की हे चेक करूया। तर एका चाकूने, एका चमच्याने मी अशा पद्धतीने तोडून बघते, तर कैरीच्या फोडी चांगल्या शिजलेल्या आहेत, सॉफ्ट झालेल्या आहेत। थोडी कच्ची असली तरी काही हरकत नाही, याच्यातला जो गुळाचा गरमपणा असतो त्यामध्ये सुद्धा ही कैरी चांगली अशी मऊ शिजून जाते। गॅस बंद करून तुम्ही असेच ठेवून द्या, त्यामध्ये सुद्धा ही कैरीच्या फोडी चांगल्या शिजल्या जातील। आता आपण गॅस बंद करूया आणि ही चटणी एक बाजूला ठेवून देऊया, संपूर्ण गार करून घेऊया, कारण गूळ हा लवकर गार होत नाही, त्यामध्ये सुद्धा या कैरीच्या फोडी चांगल्या मऊ होतील। ही कैरीची चटणी थंड झाल्यावर सुद्धा आणखीन थोडीशी घट्टसर होते। तुम्ही ही चटणी हवाबंद डब्यामध्ये किंवा एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता। फक्त याला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा हात लागता कामा नये किंवा पाण्याचा थेंब सुद्धा याला लागू द्यायचा नाही, नाहीतर ही चटणी लवकर खराब होते। जर तुम्ही ही चटणी फ्रीज मध्ये ठेवली तर हिचा रंग सुद्धा असाच राहतो आणि वर्षभर सुद्धा टिकते। तर तुम्हाला ही आजची चटणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।